महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आधी मोबदला द्या, मगच कारवाई करा। रेल्वेच्या धडक मोहिमेला रेल्वे कृती समिती काळाधोंडाकडून कडाडून विरोध। उरणमध्ये रेल्वे प्रशासनाचा मोठा हातोडा। काळाधोंडा ते रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे जमीनदोस्त। उरण येथील काळाधोंडा ते उरण रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वेच्या जागेवर करण्यात आलेल्या अनेक अनधिकृत बांधकामावर आज रेल्वे प्रशासनाने धडक कारवाई केली। वारंवार नोटीस देऊनही अतिक्रमणे न हटवल्याने अखेर रेल्वे पोलिसांनी 12 रेल्वे कर्मचारी व उरण पोलिसांच्या फौजफाट्यासह अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली। रेल्वे प्रशासनाने यापूर्वी संबंधित अनधिकृत बांधकामधारकांना 1 महिन्यापूर्वी आणि त्यानंतर 15 दिवसांपूर्वी सुद्धा नोटीस दिल्या होत्या, तरी अनधिकृत बांधकामे धारकांनी आपली अतिक्रमणे हटवली नाहीत। म्हणून आज सकाळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सूचना देऊन कारवाईला सुरुवात केली। उरण रेल्वे स्टेशन ते काळाधोंडा परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे यावेळी हटवण्यात आली। या कारवाईची सुरुवात होताच रेल्वे कृती समिती काळाधोंडा या समितीकडून प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। कमिटीचे असे म्हणणे आहे की ज्या लोकांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत त्यांना आज तागायत मोबदला मिळालेला नाही। जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत दिलासा म्हणून शेतकऱ्यांची बांधकामे तोडू नयेत। प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीवर गदा न आणता त्यांना मोबदला मिळाल्यानंतरच अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी अशी मागणी या समितीने केली आहे। यावेळी पनवेल येथील रेल्वेचे सेक्शन इंजिनियर अभिषेक कुमार स्वतः उपस्थित होते। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले की रेल्वेच्या विकासकामात सहकार्य करून नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमणे हटवावीत। रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही तर फक्त सुरुवात आहे। पुढील एका वर्षामध्ये उरण रेल्वे स्थानक परिसर ते NAD पर्यंत रेल्वेच्या जागेत असलेली सर्व अनधिकृत अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने पूर्णपणे हटवण्यात येणार आहेत। त्यामुळे परिसरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दाणाणले आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी दीप्ती पाटील, तृप्ती भोईर, काळाधोंडा, उरण।